म्हणून बाबासाहेब असं म्हणत होते की लोकांना सामाजिक न्याय द्या, लोकांना आर्थिक न्याय द्या, लोकांना राजनैतिक न्याय द्या, म्हणजे स्वातंत्र्य धोक्यात येणार नाही. प्रियम्बल मधला दुसरा महत्वाचा शब्द आहे स्वातंत्र्य. बाबासाहेबांनी त्याला 2 क्रमांकावर ठेवलं. त्याचं कारणच हे होतं की स्वातंत्र्य ही गोष्ट तुमच्या सगळ्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. म्हणून लोक असं म्हणत होते की इंग्रज आले काय, मोगल आले काय, किंवा औरंगजेब आला काय, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाहीये. अशा वेळी लोक राजा कोण आहे यात विचार अजिबात करत नाहीये. आणि म्हणून देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं काय आणि न आलं काय, लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीही फरक नसेल तर लोक देशाचा विचार करत नाहीत, हे लक्षात घ्या. एकतरी इंग्रजामुळे या देशाला नकाशा प्राप्त झाला. तोपर्यंत 500 घटक राज्य होते किंवा संस्थानं होती. आणि काय आमचा इतिहास की शिवाजी महाराजांची स्वारी कर्नाटक वर झाली. कर्नाटक कोण, महाराष्ट्र कोण, देश म्हणून आपण एकच ना. पण नाही, या प्रांताची स्वारी त्या प्रांतावर, त्या प्रांताची स्वारी त्या प्रांतावर, हेच शिकवण्यात आलं आणि तेच घडत होतं. 500 संस्थानं होती, देश म्हणून आपण एकत्र नव्हतो. राज्यघटनेमुळे त्याचं विलिनीकरण झालं, कायदा झाला म्हणून ही 500 संस्थानं भारतात विलीन झाली. आणि त्यामुळे या देशामधलं स्वातंत्र्य आपल्या व्यवस्थेमुळे, जाती व्यवस्था असेल, समाज व्यवस्था असेल, धर्म व्यवस्था असेल, यामुळे स्वातंत्र्य नेहमी धोक्यात आलेलं आहे. आणि आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही इंग्रजांना हाकलून दिलं. काय याच्यामध्ये काही फार शौर्य नाही. इंग्रज आले कशामुळे हा आमचा प्रश्न आहे. का आले इंग्रज इथपर्यंत? का त्यांना आपण येऊ दिलं? कुणी त्यांना विरोध केला नाही. इंग्रज येत आहेत म्हटलं तर इंग्रजीच्या पाठशाळा सुरू झाल्या. अलेक्झांडर जिंकतोय आता म्हणल्याबरोबर, म्हणजे जर्मनी जिंकतोय म्हणल्याबरोबर पुण्यामध्ये जर्मनीचे क्लासेस सुरू झाले. कारण चटकर आपल्याला सचिव होता आलं पाहिजे. कारण सचिव होणं हे फार महत्वाचं होतं त्या काळात. इंग्रज आले त्याचे सचिव आम्हीच, औरंगजेब आला त्याचे सचिव आम्हीच, मोगल आले त्याचे सचिव आम्हीच. स्वातंत्र्याचं आमचं काही देणं घेणं नाहीये. राजा आला की आम्ही त्यांचे सचिव, ही प्रवृत्ती सवर्णामध्ये होती आणि त्यामुळं स्वातंत्र्य आपलं धोक्यात आलं. हे कधीही नीटपणे आम्हाला सांगितलं गेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हे सगळं लक्षात होतं. तिसरा शब्द आहे समता. न्याय, स्वातंत्र्य, समता. 3 क्रमांकावर समता शब्द आहे. बाबासाहेबांच्या मनात हे नक्की होतं, जर भारतीय लोकांना न्याय दिला तर स्वातंत्र्य टिकेल, न्यायाने स्वातंत्र्य टिकेल तरच समता प्रस्थापित होऊ शकेल, अन्यथा शक्य नाही. आणि चौथा शब्द आहे बंधुता, बंधुभाव. या 3 गोष्टी जर या देशामध्ये मिळाल्या, टिकल्या, टिकवल्या तर बंधुता निर्माण होईल. प्रियम्बल बद्दल आणखी एक चर्चा मागच्या काळामध्ये झाली की इंदिरा गांधींनी प्रियम्बल मध्ये बदल केला. तो करायला नको होता. खरं म्हणजे नाही केला तरी चालला असता, काही फरक पडला नाही. परंतु त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की देशामध्ये अशांतता माजलेली होती. लोक धर्माच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं सेक्युलर हा शब्द मध्ये टाकण्यात आला, समाजवाद हा एक शब्द मध्ये टाकण्यात आला. खलिस्तानचं आंदोलन जोरात सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे एकता शब्द अगोदर होता, त्याच्यानंतर एकात्मता हा एक शब्द टाकण्यात आला. 3च शब्दाचे बदल आहे.
धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि इंटिग्रिटी, एकात्मता शब्द टाकल्यामुळे ही सारांश पत्रिकेमध्ये, प्रेअम्बल मध्ये काहीही फरक पडलेला नाही. हे 3 शब्द आले नसते तरीही काही फरक पडलेला नसता, पण या 3 शब्दाचा बाऊ करून प्रेअम्बल मध्ये बदल झाला, प्रिअम्बल मध्ये बदल झाला, असं ज्या पद्धतीने सगळं करण्यात आलं त्याच्या हेतूबद्दल आमच्या मनात शंका आहे. कारण जो निवडणूक आयोग आहे त्याचा प्रमुख नियुक्त कसा असला, म्हणजे कसा केला पाहिजे, त्याची पद्धती राज्यघटनेमध्ये होती. त्यामध्ये असं म्हटलं होतं की भारताचे पंतप्रधान, लोकसभेतला विरोधी पक्ष नेता 2 आणि भारताचे सरन्यायाधीश किंवा त्यांचा प्रतिनिधी 3, या तिघांची कमिटी असली पाहिजे. आणि या तिघांनी बहुमताने, एकमताने किंवा बहुमताने निवडणूक आयोगाचा प्रमुख नेमला पाहिजे. काय झाला बदल अलीकडे? सरन्यायाधीशाला उडवण्यात आलेला आहे. हा गंभीर बदल आहे, हे लक्षात घ्या. हे भविष्यामध्ये काय होऊ शकेल याची ती झलक आहे. सरन्यायाधीशाला उडवल्यामुळे काय झालं? हे कमिटी कशी झाली आता? पंतप्रधान 1, पंतप्रधान नियुक्त करील असा ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री 2 आणि विरोधी पक्ष नेता 1, 3, तिघांची कमिटी झाली. बहुमत कुणाचं आहे? पंतप्रधान आणि त्याचा कॅबिनेट मंत्री. विरोधी पक्षाचं एकच मत आहे, तो अल्पमतात आहे. बहुमत दोघांचं आहे. म्हणजे उद्याचा निवडणूक आयुक्त, आताचा आणि उद्याचा भविष्यामध्ये सुद्धा हा सरकार दर्जिनी असणार, हा त्याचा सरळ अर्थ आहे. इथं राज्यघटनेला धोके निर्माण झालेले आहेत. आणखी एक धोका तुम्हाला सांगतो की भारताचे जे न्यायाधीश असतात यांना सेवानिवृत्तीनंतर लाभाची पद देऊ नयेत, हा संकेत आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना खासदार केलं जायला लागले, त्यांना मंत्री केलं जात आहे, त्यांना राज्यपाल केलं जात आहे सेवानिवृत्तीनंतर. याचा परिणाम काय होईल की न्याय देताना मला जर उद्या सरकारमध्ये मंत्रीपद पाहिजे, मला जर सरकारच्या सौजन्याने राज्यपाल पद पाहिजे, तर मी न्याय देताना सत्ताधाऱ्याच्या बाजूनच नक्की न्याय देणार. स्वाभाविक न्यायमूर्तीच्या मनामध्ये अशा प्रकारची एक आशा, अभिलाषा निर्माण होऊ शकते. म्हणून सरकारने ठरवलं पाहिजे की न्यायमूर्तींना कुठलंही लाभाचं पद हे आम्ही देणार नाही, किंवा लोकांनी दबाव आणला पाहिजे. नाहीतर आपल्याला माहित आहे की बाबरी मशिदीच्या बाबतीमध्ये आमचा नम्र अशा प्रकारचा आरोप आहे की न्यायालय मॅनेज झालं. 400 किलोमीटरच्या सगळ्या परिसरामध्ये चौकडून बंदोबस्ताच्या नावाखाली मुसलमान काहीतरी करतील या भीतीपोटी असं नुसतं दाखवत होते ते, आणि तो सगळा परिसर खोदून काढण्यात आला. बुद्ध मूर्त्या निघाल्या तर त्याची खडी करण्यात आली, राम मंदिर बांधण्यात आलं. खरं म्हणजे सरकार जर सेक्युलर असेल, धर्मनिरपेक्ष असेल, तर सरकार, सरकारचा मंत्री, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ मंदिराच्या, विहाराच्या, चर्चच्या, मशिदीच्या बाजूने अजिबात उभा राहू नये त्याने. कारण सेक्युलर सरकार आहे. पण आपण असं पाहतो की न्यायमूर्ती मॅनेज झाले आणि लगेच राम मंदिर उभा राहील. हा फार मोठा धोका मला वाटते राज्यघटनेच्या बाबतीमध्ये निर्माण होणार आहे. विरोधकांच्या किंवा व्यवस्थकांच्या जे समर्थक आहेत त्यांच्या लक्षात बरोबर आलं की केवळ विरोधाला विरोध करून चालणार नाही,
आपण राज्यघटनेला मानत आहोत असं दाखवत 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 सत्तेवर गेलं पाहिजे. आणि तिथं एकदा पोहोचलो आपण की मग राज्यघटनेमध्ये हवा तसा बदल करता येऊ शकतो. हा फार मोठा धोका आहे. मला खंत याची वाटते की बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली हे ठीक आहे, आपण त्यांच्या अनुयायी आहोत हेही ठीक आहे. राज्यघटनेची जे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे हेही ठीक आहे. पण माझा प्रश्न असा आहे की या राज्यघटनेचे लाभार्थी कोण आहेत? केवळ आपण आहोत का? ओबीसी लाभार्थी आहेत, सवर्णही लाभार्थी आहेत, आदिवासी लाभार्थी आहेत, विरोधी पक्ष नेते लाभार्थी आहेत. आणि मग या सगळ्यांची जबाबदारी आहे की भारताच्या संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे. संविधानाचं संरक्षण करायचा मोर्चा काढायची वेळ आली आपण, छातीवर गोळ्या झेलायची वेळ आली आपण, मृत्यू आणि हौतात्म्य पत्करायची वेळ आली आपण. का बरं या देशातल्या लोकांना संविधानाचा फायदा झाला नाही का? काही करत नाही विरोधी पक्ष, काही बोलत नाहीत कोणी. आणि त्यामुळे खरं म्हणजे जर आम्ही जात्यात आहोत तर तुम्ही सुपात आहात. आम्ही भरडले जाणार आहोत, तुम्ही भरडले जाणारच आहात, तुम्ही सुपातच आहात आता. आणि म्हणून संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी या देशात जन्मलेल्या प्रत्येकाची आहे. त्यांनी प्राणपणाने संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान म्हणून आम्ही करू, तो नंतरचा मुद्दा आहे. परंतु या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मान मिळाला, स्वातंत्र्य मिळालं, त्याला न्याय मिळाला, त्याला समता काय असते हे मिळालं, मतदानाचा अधिकार मिळाला. हे सगळे फायदे एका रात्रीतून माणूस करण्याचं काम संविधानानं केलं. आणि म्हणून मला 2 ग्रंथ बाबासाहेबांचे महत्वाचे वाटतात. एक भारताचं संविधान आणि दुसरं त्यांनी दिलेला बौद्ध धम्म. म्हणून भारतीय संविधान आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये सांगितलेला धम्म, या 2 गोष्टी जेव्हा हातात हात घालून पुढे जातील तेव्हाच या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. अन्यथा भारतीय संविधानाला किंचित का होईना धोका निर्माण झालेला आहे असं माझं मत आहे. धन्यवाद. जय हिंद.